स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आणि मी एकटाच असा इच्छुक आहे की मी अजून एकदाही बंधन नाही की मी उभा राहणार. कुटुंबावरती माझ्या संकट आलं होतं, त्या संकटात ठामपणे माझ्या भरतीचा निर्णय केला आहे आणि तेवढंच आमच्या दोघांचं ठरलं की आम्ही राष्ट्रीय बाकी करायला लागला. 2024चा वाढदिवस पुढचा करताना आता 24 नाही झाली, 2025चा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करू तेव्हा निश्चितपणे बालकुंडाच्या पाठीमागे नगरसेवक बालकुंडा वाढायला लागलं पाहिजे. यासाठी तू जसा माझा माग आहे तसा हा मुली तुझ्या पाठीमागे सगळ्यासाठी मी शोधा तर गर्भ असू द्या किंवा आजोबांची भूमिका महाराष्ट्रामध्ये पार पडली, ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी बालचंद्र आणि महिलांनी निश्चितपणे घेतली. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी. आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या. आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही. या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली, 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. बालकुंडाची माझी चर्चा झाली. व्यासपीठावरती बरेच जण इच्छुक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी एकटाच असा इच्छुक आहे की मी अजून एकदाही बंधन नाही की मी उभा राहणार. सचिन भैया, मी अजून स्वतः म्हणलो नाही, माणसं म्हणतात की मी किंवा आमदार फार कमी लोकांना, बहुतेक व्यासपीठावरच्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल पण समोरच्या लोकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. पण भालचंद्रांनी मी पहिलीपासूनचे वर्गमित्र आहोत आणि पहिलीपासून 10वीपर्यंत आम्ही एका शाळेमध्ये अगदी टेक्निकलला असताना सुद्धा आम्ही दोघं टेक्निकलला बरोबर होतो. 11वीला फक्त आमची साईड बदलली. बालचंद्र कॉमर्सला गेला, मी कुलदीप नाना, आम्ही सगळे सायन्सला गेलो. पण अत्यंत लहानपणापासून मी बालचंद्र जवळून पाहिलेला आहे आणि अनेक वक्तव्य त्याच्या बाबतीत मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. पण भालचंद्र जो मी बघितला आणि भालचंद्र जो आज मी पाहतो याच्यामध्ये विजयराव खूप जमीन असण्याचा फरक आहे. कारण मी 10वीपर्यंत भालचंद्राला बघितलं आहे. अतिशय शांत, संयमी, फारसं कुणाच्या नादाला न लागलं, आपलं काम केलं आणि आपण केलं असा असणारा भालचंद्र आज यशाची खूप मोठी शिखर त्या ठिकाणी पादक्रांत करतोय. मी भालचंद्रला, मला कधी वाटलं नव्हतं भालचंद्र की तुझ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा बदल होईल. हे संघटन कौशल्य असेल, मग आर्थिक नियोजन असेल, त्याची शेती करण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टींच्यावरती प्रचंड प्रबोधन मिळून मला आमच्या मित्राचा आज या ठिकाणी वाढदिवस होत आहे. सचिन भैया, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही तत्व असतात, काही वाटा वेगळ्या असतात, मतभेद नसतात, पण निश्चितपणे राजकारणामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी दिशा असते. तर भालचंद्र आणि माझ्यामध्ये प्रचंड जरी मोठी वेगळी दरी होती, दिशा होती, पण आमच्यामध्ये कटुता कधीच नव्हती. ज्या ज्या वेळेला आम्ही सगळे वर्गमित्र एकत्र येऊ त्या त्या वेळेला अगदी मित्राप्रमाणे आमच्या दोघांचं नातं कायम राहिलं होतं. कधी असं वाटलं नव्हतं की भालचंद्र आणि माझं इतक्या जवळचं नातं परत पुनर् नसतात होईल. ज्यावेळेला लहान होतं तेव्हा काही राजकीय वास नव्हता, राजकीय ईर्ष्या होती. त्यावेळेला अतिशय जवळ आणि आमच्या दोघांची असल्याने काही काळानंतर ज्या वेळेला वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला संदर्भाला वातावरण बदल होतं. पण गेल्या 1 वर्षापासून भालचंद्र आणि खऱ्या अर्थाने माझं म्हणण्यापेक्षा भालचंद्र आणि अनिल भाऊ खूप त्या ठिकाणी जोडलं होतं आणि भाऊ हयात असताना महेश जागे असेल, भालचंद्र असेल, खूप चांगल्या पद्धतीने त्या दोघांच्या त्या तिघांच्या मध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि जी चर्चा व्हायची एक सकारात्मक गोष्टीवरती अनेकदा त्या ठिकाणी चर्चा व्हायची.
आज मी बालचंद्रला एवढंच सांगणार आहे की बालचंद्र तुमच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला तुम्ही त्या ठिकाणी आलो. मला खरं आश्चर्य बालचंद्रचं कधी वाटतं, ज्या वेळेला मी वाळूला वेलीवरची शेती बघायला गेलो, सुरुवात करणार म्हणजे मी पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या टेबलमध्ये बसलो सर्वप्रथमला आणि बालचंद्र दिला आणि मला म्हणला मी MRGSच्या मीटिंगचा प्रस्ताव केला आणि तिथनं थोडंसं आमची अटॅचमेंट चालू झाली. मी बालचंद्रला राजकीय नव्हता प्रश्न, पण मी म्हणलं अरे येत्या त्या माणसाला MRGSच्या बेजेगाव देता येत नाही, तिथं जॉब कार्ड नाही, त्यामुळं मला टेक्निक अडचण आहे. पण कदाचित त्याला असं वाटतं की ह्याला बुद्धीवर राजकारण आवडलेलं काही करायला. पण मी त्याला समजावून सांगितलं की म्हणलं माझा स्वभाव असा नाही, मी काय तुला ह्यात आवडत नाही तर ही खूप मोठी टेक्निक अडचण त्या ठिकाणी कदाचित मी हो म्हणेल, पण अधिकारी हो म्हणतील की नाही मला माहीत नाही. पण त्याच्यानंतर त्यानं स्वतः निर्णय घेऊन त्याने त्यामध्ये डेव्हलपमेंट केली त्या शेतीची, त्याचं कोणत्या मी बघितलं आणि त्याचा ऊस सुद्धा परत जाऊन बघितलाय. इतक्या ताकदीनं अतिशय एक कसब्याला शेतकरी ऊसामध्ये जेवढं उत्पन्न बसतो तेवढं चांगलं बालपण त्या ठिकाणी त्याची शेती केली. जेवण्याचा प्रसंग एकदाच आम्हाला आहे त्या ठिकाणी, दोनदा नाही करत, मी एकदा झालो. पुढचं ठरवायचं, दुसऱ्यांदा ठरवायचं. त्या ठरवण्याच्या बोर्डवर त्या बरंच राजकारण टाकले, व्यासपीठावरती अनेक नेते आहेत. आमच्या आठवडीचे मार्केट कमिटीचे सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे अण्णा उपस्थित आहेत, चेअरमन साहेब आहेत, बापू आहे, वकिलांचा त्या ठिकाणी भरणा आहे. मला मी ज्यावेळेला ऍडमिशन घेतलं लॉला त्याला बालचंद्र भैयाने घेतलं की नाही मला माहित नव्हतं, पण 2 वर्ष झाल्यानंतर आम्हाला दोघांना समजले की आम्ही दोघांनी लॉला ऍडमिशन घेतली. आणि भैया आम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेला कोरोनाचा काळ होता, ऑनलाईन चालू होतं, त्यात खूप अनुभव होता आम्हाला दोघांना आणि असं वाटतं की त्यातच संपलेलं आहे. पण ऑनलाईन ज्यावेळेला बंद झालं 1.5 वर्ष केलं होतं आणि 1.5 वर्ष झाल्यानंतर आमचं ऑनलाईन बंद झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकाला फोन केला की आता पुढं काय करायचं. आता त्याला झालं होतं असं की सगळ्या तालुक्यात काय झालं की लॉ ऍडमिशन, त्यामुळे कम्प्लीट नाही केलं तर अभूत जाणार, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लॉ कम्प्लीट करावं लागलं. आणि वय बाजूला कमी सांगितलं काय उपाय हा तिने 39 म्हणलं कोणतरी वय तुला मयत झाली ना होते बाजूला वय कमी सांगितले, ऍडमिशन घेतानाच वय सांगितलं. वयाच्या 43व्या वर्षी वकील साहेब आम्ही त्या ठिकाणी लॉची डिग्री पूर्ण केली. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महेश झालेलं आणि सगळ्यांनी भाषणामध्ये सांगितलं एखाद्या गोष्टीच्या पाठीमागाला बालचंद्र लागला तो चिकागोला त्या ठिकाणी लागतो, दिव्याला सगळ्या जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करतो. मला तुम्हाला एवढंच त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे. अनेक राजकीय नेते मंडळी येतात, अनेक नवीन तयार होतात, अनेक नगरसेवक पदावरती तयार होतात, अनेक नवीन युवा नेते त्या ठिकाणी तयार होतात. पण बालचंद्र हा असा माणूस आहे की तुम्हाला एकत्र करत असताना, तुमचं संघटन करत असताना तुमचं कुठेही नुकसान होते त्या मुलांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झाला पाहिजे, त्यांचा फायदा झाला पाहिजे. हे एकमेव मागण्यासाठी बालचंद्र त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कधीही चुकीचा वापर, कधी वापर करायचा आहे, मारणाचा वापर करायचा आहे, चिकन द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींपासून अनेक करावं. जे संघटन करायचं आहे ते संघटन समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे. ते संघटन ज्या मुलांचं एकत्रित केले त्या सगळ्या मुलांच्या आयुष्यामध्ये चांगला परिणाम झाला पाहिजे, यासाठी बालचंद्र हा सगळ्यात प्रयत्न करत गेलाय. मी 2 वैशिष्ट्य त्याचं सांगणार आहे. भैया तो एखाद्याला मित्र केला तर मित्राच्या सगळ्या आयुष्याच्या काळामध्ये तो त्याच्या पाठीमागे उभा राहतो. तुम्ही आता अमरनाथाच्या बाबतीमध्ये त्याचं पण सांगितलं असेल, राजेंद्र करून सांगितलं असेल, तुम्ही म्हणता की काय ठरलंय तर ते अराजकीय ठरलंय. समाजामध्ये ज्या ज्या वेळेला अडचण असेल त्या सगळ्या माध्यमातून एकत्रितपणे काम करायचं हे तुमचं ठरलं असेल, पण माझं त्याचं काय तर ठरलंय, त्याचं माझं निश्चितपणे ठरलंय. आणि मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की तो प्रत्येक अडचण झालेल्या मित्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो. आज त्यालाही पाठिंबा आहे,
त्याचा मित्र आज तुम्हाला कुठल्या संकटात आहे, कुटुंबावरती माझ्या संकट आलं होतं, त्या संकटात ठामपणे माझ्या भारताचा निर्णय केलाय आणि तेवढंच आमच्या दोघांचं ठरलं की याच्यात राजकीय बाकी करायला नाही. तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं कर्म असू द्या किंवा आंदोलनाची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये पार पडली, ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी बालचंद्र आणि महिलांनी निश्चितपणे घेतली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या ज्या लोकांची मैत्री बालचंद्र बरोबर आहे, बालचंद्र समोर उपस्थित असलेल्या सगळ्या जनसमोर आहे, तुझ्यावरती निश्चित प्रयत्न करणार. आपली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी वाढत असते. ज्यावेळेला एका हातीवरती एवढी सगळी मंडळी आपल्यासाठी येत असतात, त्यावेळेला या सगळ्यांच्या पुढे ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल, ज्या ज्या वेळेला अडचणी, त्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणे तुझं नेतृत्व फुटलं पाहिजे, तुला यश मिळालं पाहिजे. मगाशी मनोगटामध्ये सांगितलं की 2024चा वाढदिवस पुढचा करताना, आता 24 नाही झाली, 2025चा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करू तेव्हा निश्चितपणे बालचंद्रच्या पाठीमागे नगरसेवक बालचंद्र आपल्याला लागलं पाहिजे. यासाठी तू जसा माझ्या मागे आहे तसा हा मुली तुझ्या पाठीमागे सगळ्यासाठी दिवशी उभा राहणार. तर कुठेही अडचणी नाही, तुला मी ग्वाही देतो, मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. कारण दोन गोष्टींची गरजेची अडचण झाली. एक मला माहीत नाही माझा आवाज येतो नाही, कारण इथं तर आम्हाला काहीच आवाज येत नाही. तर जो माणूस बोलतोय माझं एकच आहे, मग त्यामुळे आम्हाला समजत नाही की काय आम्ही एकटंच बोलतो की काय प्रश्न काय प्रतिसाद येत नाही असं व्हायला नको. आणि दुसरी अडचण अशी झाली, नेमका संकष्टी दिवशी वाटलं झालं, संकष्टी दिवशी वाटलं झालं. त्यामुळे झालं असतं की शक्यतो वाढदिवसाला जेवण असतं. मी आता नाव घेणार नाही कारण माझी संकष्टी काय नाही. आज नेमकं शाकाहारीवरती आपल्याला बालचंद्रचा वाढदिवस करायला लागतोय. बालचंद्र समोर बसलेली शाकाहारी असून सुद्धा जेवायला आले म्हणजे तुझ्या फरक होईल. माणसाच्या खूप माणसं जातील, पण जेव्हा माणसं समोर सगळी बसलेली आहेत, या सगळ्यांसाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल. राजकीय सांगतो भैया, राजकारणाने तेवढ्याच होत असतं, कुणाला बांधील नाही. 15 दिवसाचं राजकारण संपले की त्याच्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांचे संबंध चांगले राहिले पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्या राष्ट्रपतींनी पाळावी. या समोर बसलेल्या सगळ्या माणसांसाठी बालचंद्र आपण ठामपणे एकत्रितपणे काम केलं पाहिजे. तुझ्या पाठीमागे तुझा भाऊ म्हणून तुझ्या बरोबर तिथून पुढे आहे, तुझ्या आयुष्यात तुला साथ देण्याची जबाबदारी माझी नाही. तर कुठेही अडचण येणार नाही. तुला ईश्वर दीर्घायुष्य द्यावं, जे आयुष्य देईल तुला सुदृढ चांगल्या आरोग्याचं द्यावं, भरभराटच द्यावं. एवढी माफक आम्ही व्यक्त करतो. अनिल भाऊच्या कुटुंब तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.